ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಹರಿಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ನಾರಾಯಣಂ ಸುರಗುರುಂ ಜಗದೇಕನಾಥಂ ಭಕ್ತಪ್ರಿಯಂ ಸಕಲಲೋಕ ನಮಸ್ಕೃತಂ ಚ ತ್ರೈಗುಣ್ಯವರ್ಜಿತಮಜಂ ವಿಭುಂ ಅದ್ಯಮೀಶಂ ವಂದೇ ಭವಗ್ನಂ ಅಮರಾಸುರ ಸಿದ್ಧವಂದ್ಯಂ. ಹಯಗ್ರೀವ 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 ಇತಿ ಯೋ ಸ್ಮರೇತ್ ತಸ್ಯ ನಿಸ್ಸರತೆ ವಾಣಿ ಜಹ್ನುಕನ್ಯಾ ಪ್ರವಾಹವತ್. ನಾರಾಯಣಂ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ನರಂ ಚೈವ ನರೋತ್ತಮಂ ದೇವೀಂ ಸರಸ್ವತಿಂ ವ್ಯಾಸಂ ತತೋ ಜಯಂ ಉದೀರಯೇತ್. ವ್ಯಾಸಾಯ ವಿಷ್ಣುರೂಪಾಯ ವ್ಯಾಸರೂಪಾಯ ವಿಷ್ಣವೇ ನಮೋ ವೈ ಬ್ರಹ್ಮನಿಧಯೇ ವಾಸಿಷ್ಠಾಯ ನಮೋ ನಮಃ. ಅಜ್ಞಾನತಿಮಿರಾಂಧಸ್ಯ ಜ್ಞಾನಾಂಜನ ಶಲಾಕಯಾ ಚಕ್ಷುರುನ್ಮಿಲಿತಂ ಯೇನ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ. ಶ್ರೀ ಮಧ್ವಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಸರ್ವಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ದೇವೇಂದ್ರ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸುಧೀಂದ್ರ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸಂಯಮೀಂದ್ರ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ. ನಾಹಂ ಕರ್ತ ಹರಿಹಿ ಕರ್ತ ನಾಹಂ ಕರ್ತ ಹರಿಹಿ ಕರ್ತ. आम्ही कालचे दिसाक सुभद्रा परिणय पळिल्ले म्हळ्यार सुभद्रेक अपहरण करून अर्जुनान व्हेल्ला. वापस तिका आपण हाडली म्हण जाल्यार दुसरे खंयचे राजकुमार पयशनांचे तिका वारडी करून घेवच्याक तशें आतां आमगेले चांग खंयच्यान तस म्हण म्हणल्यार सुभद्रेक अर्जुनाल ಒಟ್ಟು वारडी करून दिवच्यान तस तांणी तो काही दुर्योधनाक दिवका म्हण तूं लेखता न्हय बलरामा अण्णा जाल्यार दुर्योधन अल्पशी श्रेष्ठ अर्जुनूच न्हय तेंच कुरू वंशाचो राजकुमार नव्हतो म्हणटान तुका सुभद्रेक अर्जुना दिल्लेल्या विशयान कसले चेडवण ह्या जावचें आसा म्हण सांगून ताका बलरामा ओपसान तो कसो करता म्हण म्हणल्यार अर्जुनाक खंय तांणी इंद्रप्रसादी कडेन प्रयाण करता रसाची कळवा अर्जुनानी पुराय तेदकून द्वारके आपण हाडले म्हळ्यार अर्जुन हिका घेवन कोणाक सुभद्रे घेवन इंद्रप्रसादी कडेन वता रस बलरामाक तिळसून जातरी ಸ್ವಲ್ಪ यादव नायकाक बलरामान पेटयले तांणी गौरवारी अर्जुनाक आनी सुभद्रेक तेदकून आपण हाडले द्वारकेंतू भारी संभ्रमारी कृष्णाल न्ही तरत्वारी सुभद्रेल आनी अर्जुनाल विवाह संस्कार जल्ले ते अर्जुन एक वर्स थंय द्वारकेंतू वचता सुभद्रे लोटू मागीर कडेच वर्ष तीर्थयात्रेचे 12 वर्ष म्हणटा पळय पुष्कर क्षेत्रांत ಸ್ವಲ್ಪ काळ रप्तो तेदकून सुभद्रे घेवनूची अरमनेक आयला. अंतपुरा वचून द्रौपदीक सुरवे पळयता. द्रौपदी ಸ್ವಲ್ಪ कुपून बैसल्या म्हणून महाभारत सांगता जाल्यार तिका असूये शिल्व्या म्हणलेकले असूये निन्ने जाल्यार मेगेले म्हाका एक सवती तूं हाडले कळवे जाल्यार ती आयली म्हणून मेगेले वयची प्रीती तुवें उणी करून नज्ज म्हूण तिका ताका सांगचे खातीर ಸ್ವಲ್ಪ कोपल्यावरी दाखयता आनी एक राज्यान एक खंयचे वस्तूक कट्टू बांदूचे विशय पळय त्याचें उदाहरण करून दृश्टांत दिता ती कसलें म्हण एक वस्ताक राज्य बांदूचे संदर्भार जेवा दोरी बांदूचे संदर्भार सुरवे कट्टू कितले घट्टी बांदिल म्हणले क्या दोनी कट्टू घालू वतना सुरवे कट्टू चूरपणी चडल जायना तशी एक राज्य विंगड एक वस्ता कट्टू घालून दाखयत किती म्हळ्यार तुगेल प्रीती मेगेल वैरी अशीची सुरवे कट्टू न महाम ती दोनीच न्हय तुगेल प्रीती मेगेल वैरी अशीची उणी जाता. कडेर अर्जुन तिका क्षम निमगीत कई तशी जय्यना हांव तुका फुडली बरी प्रीती करता म्हण प्रतिज्ञा करता. मागीर ही सुभद्रा ती एक तांबडी रेशमी किरगीन आशिल्ली कडेर ती द्रौपदी तिका सांगता कसं न्ही तूं तुगेले अवसुले घराचे ड्रेस कसो नमुनेचो सांप्रदायिक ड्रेस ट्रेडिशनल ड्रेस अवसूल सायडाचो कसलो म्हळ्यार गोपकन्येन निश्चित असो ड्रेस नव्हतो तशीची अलंकार करून घेवन मायंतले वचून आशिर्वाद घे म्हूण सांगून तशीची गोपस्त्री अलंकारान मायंतल्या वता. मायंतल्या वचून ती पांय पडता कुंतीक सुरदुकून सुभद्रेल वैरी प्रीतीत न्हय कसं जाल्यार ती भावाली धू न्हय अण्णाली धू न्हय कुंती भारी संतोशान तिका आशिर्वाद करता काय. मागीर सुभद्री कसं करता द्रौपदीला वचून हांव तूं तिका काम म्हण आपयती आनी म्हणटा हांव तुगेल सेवकी तूं सांगील सकट काम हांव करता म्हूण. कडेन द्रौपदी कसं म्हणटा म्हाका तुगेल वैर कसले बेजारांनी ना तूं मेगेल्या वरीची अर्जुनाल बायल तुकाय बामणाल प्रीती यथेच्छ मेळो म्हूण आशिर्वाद करता काय कळ्ळें.
अर्जुन सुभद्रे इंद्रप्रस्थ पावल्यांची बलरामू श्रीकृष्ण वरलेले यादव प्रमुख घेऊन पांडवांगेला रमणे इल्यांची कितली संपत्तू दिला म्हणना बळबळी जावನು उडगीर जावनु कोणकोणाक व्हकलेकनी वरेता मान्ने तागेल बंद बांधवांक कुंतीक पुरे जನ तागेल भावंडांक सकड जನ दिला मागीर ಕೆಲವು काळ नंतर बलरामू वरलेले यादव पुरे द्वारके चमकल जाल्यार कृष्ण मात्र सुभद्रेला अर्जुनाला दाम्पत्य पळोवन थंयचे ಸ್ವಲ್ಪ काळ राबला मुखारसून सुभद्रेक अभिमन्यून जेवचे विषय गोतस तुमकां श्रीकृष्णाक अभिमन्यू वैरी भारी प्रीती व्यासान सांगोस दयितो वासदेवस्य बाल्यात प्रभृतीच्या भवत जन्मप्रभृती कृष्णश्च चक्रे तस्य क्रिया शुभा म्हळ्यार कृष्ण सान दुखून तागेले सर्व बाल्या दुखून तागेले सर्व सेवा करता आशिल्ली बालसेवा म्हणटा पळय चेडवाल सेवा कळवे ताका नाणोचकी ड्रेस घालची असल पुराय सेवा कृष्ण करता आशिल्लो म्हूण आनी अभिमन्यूक चांग कसनी तींची पुरे कर्म करताची अभिमन्यूक ओड करलेले देखून कृष्णाल वरीची दयितो वासुदेवस्य तागेल बरीची क्रिया शुभा म्हळ्यार कृष्णाल वरी पराक्रमी जावन ते वाडले म्हणून वेदव्यास सांगताची कळवे नानतल्यार आमगेले भारतीय संप्रदायांतू मावळू म्हळ्यार चेडवांक भारी प्रीती तशी कृष्णा मांद्र पळय तागेल मावळो कमसू ताणें प्रीती करनी द्वेश केलेलो कृष्णाक ताजे खातीर हांव भोगिले कश्ट लोकां खंयचे चेडवान भोगून ज म्हणून अभिमन्यू प्रीती करून दाखयता कृष्ण मिगेल भयणील पुतू हांव मस्त प्रीती करून दाखयला रे लोकां जन पुरे भयणील चेडवा मोग करताची म्हूण सांगून तशी लोकांक शिक्षणा खातीर कृष्णान अभिमन्यूल सर्व सेवा करून ताका मोग करून दाखयलें म्हूण लेखूं येता तशीची ताजे मध्यंतू खंडवा दहन प्रकरण जातन थंय अग्नील प्रार्थने मणकेची वरून ताका एक गांडीव म्हळ्यार धनुसू दोन अक्षय बत्तळिका दिव्य एक रथ पुरे अर्जुना मेळटा कृष्णा एक दिव्य चक्र कोमोदकी गदा सकड मेळटा मागीर हांगा सभा पर्वात येवचेमी येदोळू आनी आदी पर्वा नंतर आतां सभा पर्वा आयलींची हांगा मस्त काळ पांडवांगेल ओटो आशिल्लो कृष्ण थंय देवकी वसुदेव बलरामू सकडसची तांची जनय कृष्ण केदार येता म्हूण राखून बसल्यांची हांगा सुभद्रेला सांगता की आनी मिगेल कामां वता म्हूण पांडवांनी सुभद्रे ताका पेटोवन दिताची कळवे कडेरी वा ते भितरी वचका जाल्यार सांगता रस्तो मयासुर आज्ञा करता कसं न्ही म्हूण म्हळ्यार युधिष्ठिरा खातीर एक अद्भुत सभाभवन निर्माण कोरका म्हूण सांगून त्या कसे खातीर कृष्णान तशी करलें म्हळ्यार ह्या पळोवनूच कौरवांक पोट्टा उज्जेवका तांकां कितली पोट्टा उज्ज येता तितले बेगीन तांणी युद्धां येताची तांगेलो नाश जावका अधर्म नाश करचे खातीर कृष्ण अवतार घेवन येयलो न्हय अवतार कार्य करचे खातीर तशीच मुखारसून इंद्रान ताका देवदत्त म्हळ्यार शंखदेवचे आस भिमाक एक दिव्य गद मेळो आस हे पळय आमी एक म्हापशे एक काणी आमी आयकताचीच न्हय आतां सभाभवनाचे वैभव प्रवेश महोत्सव जाता तेज्या तरी तांणी पुरे मया सभेन तो प्रवेश केले नंतर एक दीस नारद थंय येताचे नारद येवन कशी आडळीत कोरका म्हळेल उपदेश धर्मराया दिताची तांणी सांगता की पळय युधिष्ठिरा कश्चिदर्थाश्च कल्पन्ते धर्मे च रमते मनः सुखानी च अनुभूयन्ते मनश्च न मिनह्यते पळय युधिष्ठिरा धर्म अर्थ काम हे पुरे पुण्य पुरुषार्थ म्हणटाची आता तूं धर्मारीची तुगेलें मन आसक्त जावन आसना न्हय आनी तूं धर्मा रितीरीची सुख भोग करता न्हय हे पुरे करतना तुका कसले मानसीक क्लेश ना न्हय ते पुरे निमगी तर आसा आनी म्हणटा कचिदाचरितं पूर्वे नरदेवं पितामहैः वर्तसे वृत्तिमक्षुद्रां धर्मार्थसहितां त्रिषु तूं तुगेल मलकड्यान अनुसरण करचें वर्ण विहित रीती म्हळ्यार तुगेले देशांतू ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र 4 वर्णांचे आसाची तांकां 4 वर्णाकय तांगेले विशयांतू चंद्रितीर तूं आडळीत करता न्हय इतक म्हळ्यार 4 जनय 4 रितीचे 4 वर्णाचे तांगेले रीत नीती विंगड विंगड आसता एकल्या कसो नियम घाला वरलेले जना तेचे नियम घाले जायना तशें तूं नियमानुसार 4 जनांकय तूं आडळीत करतरच न्हय म्हूण निमगिता आनी म्हणटा अल्पजन दुडवा खातीर धर्म सोडताचे कळवे विरक्त जन धर्मा खातीर दुड्डू सोडताची निर्धन जावन आसल्यार अशी कोण
कामासक्त म्हळ्यार विषय उपभोग मस्त आशस तांनी धर्मूय करनाचे हंचाण अतीब कामासक्तीन दुड्डूय कळून घेताचे जाल्यार रायान अल्पाल म्हणके वर्तन करूनच धर्म अर्थ कामाक कसलेची चूकी जायना नशी ज्ञान रितीर वर्तन कोरका मागीर सकाळी सकाळी धर्म साधना मागीर दनपार पर्यंत अर्थ साधना रात्री पर्यंत काम साधना अशी धर्म अर्थ काम अशी समयाक समजावन चोलका म्हणतो सांगतरस आणि तुगेल मंत्री कशे सुका तू कशे सुका वक्ता चंद उल्लयतलो प्रगल्भ वट्रासे उल्लोचनज मेधावी ज्ञानी स्मृतिमान पुरे हुಡುಗಾಸ್ दवरन सुका नयवित्त विनयवंत जावन सुका कवी ज्ञानी जावन सुका कळवे मेधावी म्हळ्या भारी बुद्धंतू ज्ञानी हे स गुण रायालंत सुका जेव तुगेल मंत्रीलंत सुका आणि वक्ता म्हळ्या कसने मंत्री गूढचार सेवक ತಂಗೆಲ್ಲ कशी उल्लो का म्हळेल ज्ञान म्हळ्या मंत्रीला उल्ले इल बरी सेवकाला उल्लोचना नमे गूढचाराला उल्ले इल बरी सेवकाला उल्लोचना ते कोणकोणाला कशी कशी उल्लो का म्हळ्याले विद्य गोतशील ताका वक्ता म्हणताची मागीर प्रगल्भ म्हळ्यार शत्रू नियंत्रण करचे विशयांत मस्त बुद्धंतिका सुका भारी एक मेधावीतन शत्रू निग्रह करची कशी म्हणलेल विशयांत ते मेधावीतन आशिल्ल्याक प्रगल्भ गुणाचो म्हणटाची मागीर मेधावी म्हळ्यार तर्क कौशल कोण कसल विशयांत तर्क केला रे ते तर्क नय जावन नाही तशें नाही अशें म्हणून सांगचे तसल गुण आसला रे ते तितले विशय मनांत येवका न्हय बाबा ते कशी सांगचे म्हणून ताजे ते ताका मेधावी म्हणचे आनी स्मृतिमान पुढे कसं गेलेले आजी मागशी कसं जल्ला आणि कसं जेवच्या पुरो म्हणलेलं आलोचना सुरवेक कोण असं ताका स्मृतिमान म्हणटाची मागीर नयबित्त नीतिशास्त्रज्ञ पुरे गोतसो ताका नय नीती ताका नयबित्त म्हणटाची मस्त पांडित्य आशिल्लो कवी म्हणटाची आणि राय जल्लेला नीतली मान्य मिगेल पक्षा कितली जन आसाची शत्रू पक्षा कितली जन आसाची तांगेल बल कसला आमगेल बल कसले हे मागीर अर्थ करून घेवका ते मागीर मना वचूका रायाक राय जल्लेल्यान 14 दोष आदुकून मुक्त जावन आसका म्हळ्यार 14 दोष कसं म्हणत सांगतो तो नारद ते 14 दोष राय जल्लेल्यान तो आसचेनाच म्हळ्यार एक नास्तिक जावन आसनूच की रायान ताका देवाल विशयांत विश्वास आसुका हे फटी सांगचे कळवे तो अनृत जावन आसका पट्टी सांगना नशें आसका ताणें फटींग जावच्यानच क्रोध विपरीत कोप आसचेनाच अनेक रायाक केन्नाय अजाग्रत म्हळ्यार आसचेकनच ताणें बावरी जागृत जावन आसका खंयचे वेळा शत्रू आक्रमण करता खंयचे वेळा कसल कश्ट येवचे पुरो देशाक कसल कश्ट येवचे पुरो कशी ते कश्ट निवारण करता खंयची असल विशयां पळय जागृत जावन आसका अजागृत आसचेनाच अनेक कसं म्हळ्यार कार्यविलंब म्हळ्यार कोणें कसलें एक प्रजावर्गाच्या नेम सांगलें जावं कोणके कसं की सांगलें ते आजी पळया पाय पळया आजी पळया पाय पळया म्हणून न्ही कळव्या कार्यविलंब आसचेकनच आनी निधान काम करचे त्यामुळे आसचेनाच ज्ञानी जनाक ततवळचून भेटूका तांगे लागीं ज्ञान मागून घेवन येवका आनी कसं म्हळ्यार आलस्य आसचेकनच आलस्य म्हळ्यार पाय पळया मागीर पळया आतां करया आतां एक ಸ್ವಲ್ಪ वेळ न्हीद काडया अशें आसचेनाच राय जल्लेल्यान टिकटॉक घडयाळ वटू वचूं ताण तशी आनी कसं म्हळ्यार तागेले पंच इंद्रियाक सेवक जावन आसचेनाच ताजेर कसं म्हळ्यार पंच इंद्रियाचे दास जावचे म्हळ्यार ते इंद्रियांक कसं जावका तेच परिपूर्ण करच्यांत आसक्ती पावन सुचे ते आसचेनाच आनीक केन्नाय दुड्ड करची कशी खंय कंदाय घेवचे कोणाक खंय कंदाय चड कोरका असल पळय आलोचना करूनच आनीक कसं म्हळ्यार कोणकी तागेले सलहेगार आसत न्हय तांतू कोणें कसल उलयल्यार विपरीतार्थ म्हळ्यार कशें सांगतात ते समर्थ करून घेनाशे आनी खंयचे कितें अर्थ करून घेवचे आनी असमर्थ जाल्यार तांणी मंत्री म्हूण सांगून घेवचे असमर्थ मंत्री म्हळ्यार ताका कसं की एक गुणलक्षण आसुका ते नातिल जेन्ना तांणी पळय असमर्थ म्हणून तेची एक सैनीक जेवको जाल्यार ताका कसं की गुणलक्षण आसुका ते अशी बरी हेडीक सैनीक करून सैन्या पेटयला जतवे तशी सैनीक जेवच्याक तो असमर्थ म्हूण जाले कोण हेडी जालोलो तसल पुरे समर्थता तसल एक तांकां कसले एक कॅरेक्टरिस्टिक्स म्हूण म्हणटाची ते आसुका ना नातला री कसं जाता असमर्थ जना लोटू राज्याचे कानुना विशयी चिंतन केलें जतवे ना न्हय आनी कसले की एक काम करता 4 दीस भितर प्रारंभ करून दिता म्हणून सांगचे आनी म्हयने गटल्यान प्रारंभ करना अशें राबचे मागीर
चंग काम करचेक ना मंत्रालोचन करचे मंत्रींग गेल्बिಟ್ಟು त्या रहस्यदवर कमळेल बिसोर्नु पुरा वचून पुरे जनाले सांगचे ते तक्का वाईट ते त्या विषय विंगड विंगड रायाला गेल्लो मागीर हाका वायट जाता आनीक कसं म्हण म्हळ्यार हे एका कालांतू आनीक राज्या वयर आक्रमण कोरका म्हणलें केलं चार साईड कडी दुखून सैनी पेटून एका कल्लार आक्रमण करचे तसल एक बुद्धी असो का तशी त्या नानातला रबले त्या मी एक रायाल दोष म्हूण गेल्ले तशी आनी खंयचे समालोचना ताणें रायान मंत्री लोट केलेले तागेले मंत्र्यान जेवो रायाना जेवो ते भायर सोडूंक ना कोणाकय कळूंक ना आनीक म्हळ्यार केन्ना की न्हिदोचें केन्ना की उठात न्ही केन्ना उठका त्याच वेळा उठका तशें रात्री केन्ना न्हिदोका त्याच वेळा न्हिदोका आनी रात्री अपरात्रीन तूं कसल करचें थंय अशें जालां हांगा तशें जालां आडळीत कशें करचें असल पळय चिंत नाका ब्राह्मी मुहूर्ता उठयल पळय ही चिंत पळय केल्यारय पुरो आनी राज्याडळिता विशय एकलोची बैसून आलोचना करका कशी कार्यगता हाडचें म्हूण म्हणले विशय 4 जन बसच्यानाचे ते 4 जन 4 नमूने सलहे दिल्ली म्हूण जाल्यार राज्याडळीत करूं जायना हाका हाणें एकल्यान बैसून आलोचना कोर न्हू अशी चलका तशी चलका म्हूण लेखून राज्याडळीत कशें करचें म्हूण सांगून पळोवका आनीक कसं म्हूण म्हळ्यार आनी राज्याडळिता विशयांतू विंगड विंगड कचेरी सकड ತಂತು ಬುದ್ಧಂತ ನೈನತಿಲೆ ಪೆದ್ದ ಜನ ಮಂಟಪಳ ನರ್ಹತನ್ನಿ तसले जननाश जमून पक्व अननुभवी आसूचे जनाक राजकारणाक घाल्लरी बरी जायना म्हूण म्हणटाची तशी आनी मंत्री पुरोहित युवरायो दंडनायक द्वारपालक अंतपुरारक्षक कारागृहाचे अधिकारी टॅक्स घेतलो कोशाधिकारी मागीर नियंत्रणाचे अधिकारी कळवे तितली आनी तितली मान्य आनीक जन आसाची नगराध्यक्ष शिल्पी धर्माध्यक्ष सभाध्यक्ष दंडपालक सर्व ಕೋಟೆ ಬುರುಜಾಚೆ ರಕ್ಷಕು ಗಡಿಪಾಲಕ ಅರಣ್ಯಾಧಿಕಾರಿ 18 ಜನ 18 ಆಡಳಿತ ಮುಂಚಾಕ तांचे अधिकारी वैरी संपूर्ण निगराणी आसूंक गेले म्हळ्यार संपूर्ण तांकां नोट करतर सुका तितली अधिकारी तांगेले कर्तव्य भ्रश्ट जावन अव्यवहार करून दुडवा खातीर सकवल्यार तांगेले देश कसले जायत तशी पुराय एक अवकाश दिवका शिवाय तांकां कसल कोरका म्हणून शिवाय तांगेले वैरी सोडचे न्ही कसले आनी कसं म्हळ्यार प्रथम द्वितीय तृतीय दर्जेचे अधिकारी म्हूण करूस तांकां तांगेले अर्हत पळोवनूच अधिकार दिवका शिवाय कोणाक कसल दिल्ले जाल्यार ह्यो आमगेले गुर्ताचो तो आमगेले प्रितीचो म्हूण दिवचे ना आनी सेनाधिपतीक जेवो सैनिकांक जेवो तांकां कालकालाक सांबाळू दिवूका नानतल्यार बारीकश्ट तांणी आमी युद्ध करनाचें म्हूण बसल्यार युद्धा वेळ येयले कुळ्यार राया तूं आमकां सांबाळू दी आमी कश्टारी जिवन केलें आमी तुगेले खातीर युद्ध करनाचें म्हूण म्हणल्यार कशें जाता न्हय मागीर मस्त युद्धांत मस्त पराक्रम कोण दाखयला ताका जाय जाल्यार सांबाळ ಸ್ವಲ್ಪ चड करून ताका सन्मान सकळे दिवेत आनी युद्ध जाता म्हूण जाल्यार तांकां 1 म्हयन्याचे की 2 म्हयने सांबाळू ताका आनी युद्ध भुमींत आसताचे हांगा बायल चेडवान जीवन करता न्हय युद्ध शूर जाता म्हूण म्हणले कुळ्ळे तांकां 2-2 म्हयन्याचे सांबाळ दिवचे म्हूण तांणी दिवका जाता तशी मागीर विद्यावंत जनाक विज्ञानीक विशेष संभावना दिवन तांकां देश हिता खातीर काम करचें म्हूण सांगून तांकां सलहे दिवका आनी एकच वेळ युद्ध जालें देशा खातीर कितले की सैनीक मरतात न्हय प्राणत्याग केल्ले तांकां तांगेले बायल चेडवाले एक रक्षणे खातीर योग्य वेवस्था करका आनी प्रजावर्गांच्या पुराय एक चूर पक्षपात ना नशी तो खंयच्यो रायो पळयत की प्रजावर्गाच्यांक मात्र न्ही ते प्रजावर्ग तांगेले सुख दुख्खाचे विशय पळोवन घेता की तांणी तशीची रायाला वचका म्हूण जाल्यार निर्भितीन निर्भय जावन निर्भितीन तांणी राया लागीं वचून तांगेले समस्या सांगताची नावे अधिकारी लागीं वचून तांगेले समस्या सांगून तांणी येताशी कळ्ळें त्या पुराय तांकां अशी राया लागीं अधिकारी लागीं निर्भितीन वचून समस्या सांगची तसलें धैर्य येवचे खातीर थंय एक तांणी एक अवकाश करून दिवका जाता आनी दुर्व्यसन कसं न्ही एक प्रजानायक जाल्यार
विपरीत स्त्रीलपेक्षा द्यूत खेळचे, बेटे वच्चे, मद्य पिवचे, नृत्य लोलुपता, गान लोलुपता, अनगत्य देश विदेश संचार करचे, वाद्य संगीतांतू लोलुपता, जेव्हा परानिंदने करचे दासर काळ सकाळचे नीद करचे काढचे हे धा प्रजानायकालांत सुचे दुर्व्यसन म्हणत त्या सोडका सर्व अधिकारी तंगेल्ले जाग्रते तांनी करून घेवका सुरवेतांनी तंक राखून घेतल्या मान नमे प्रजावर्गाच्यांक लागे सुची जनांक रक्षण दिवचे तशी अनेक कसं म्हळ्यार देशाक एक आदाय असता पुराय जनांनी एक टॅक्स दिवचे त्याचे देशाचे आदाय तांतू कालू भाग मात्र म्हळ्यार यात एक आदाय एक 10 लाख आयले म्हणजे 25,000 देशा खातीर खर्च करचे भरलेले ओट करून दवरचे इतक म्हळ्यार एकत पंत रोगरुजीन येता संक्रामिक रोग म्हणटा पळय ते येता एक पंत युद्ध संदर्भ येता एक पंत कसलकी निमती आदी दैविक म्हणटा पळय अशी उज्ज लागचे अनेक दुसरे खंयची देशाची खंयची एरी वायट जावन वचचे अशें पुरे जाल्ला री त्या वेळाक त्या प्रदेश वापस पुनरुज्जीत करचे खातीर ते आदायाचे 2 भाग म्हळ्यार 4 भाग वांटो करता म्हळ्यार न्हय ते 3 भाग ताजे खातीर व्यय करीत देशाचे ओट्टू आदाय कितले आसा ताजे कालबास भाग व्यय करचे बरलेले दुड्डू आपद्धन करून दवरचे अनेक ಕ್ಷಾಮ ಜಲ್ಲೆ ಬರಗಾಲ ಇಲ್ಲೇ ತಕ್ಪುರೆ ಖರ್ಚುಕ ನಮ್ಮ ತೆದನಿ ಎಂಚಿ ಖರ್ಚುಚೆ ಜಲರೆ ಖರ್ಚುಕ ಬೈ ಮುಣು ಕಸಲೇನ आणि एमई खर्च म्हणून कडेगाला अंतू खर्चुच्या कळवे कडेगाला म्हळ्यार रायाल कडेगाला म्हणणे कडेगाला म्हणून म्हळ्यार कशें कसो आतां आनी उपाय ना आशिल्ले खजान्यांतलो दुड्ड पुरे खर्चले आनी युद्ध करता जाल्यार सैनिकांक वेतन दिवका दुड्ड जेवका तसल वेळार अनपत्य वेळ म्हणटाची त्या वेळाक ते खजान्यान तुकून मुकलवास पर्यंत दुड्ड काण खर्चू येता म्हणस जाल्यार केन्ना जाल्यार खजान पुर्ती सोरून जावं तितले खाल करूनच कळवे आनी देशाचे आय व्यय कसले म्हूण म्हणलेले विशय ते आय व्यय पळोवन घेवचे अधिकारीना नित्य रायाक सांगता जाता आनी कृषिकाल विशयांत रायान कशें का म्हूण नारदू सांगता पळया कृषीक म्हूण म्हळ्यार एक कशें म्हणटाची बॅक सपोर्ट म्हणटा पळय सगळे देशाक तशी तांकां कसले समस्या येवचे नज तांणी सदां संतोशार आसूं तशें आनीक कसं म्हूण म्हळ्यार कृषी करतले कृषिकांक केन्नाय मन दुखचे तशें रायान चलोवनच आनी केलो ग्रामांत पावस आसना तांणी कृषी कोरका न्हय तसल जनांक थंय एक व्हड तळी बांदून दिवची की उदक वट्ट जेवची तशी करची की बांय खणून दिवची की कालू म्हळ्यार चॅनल्स म्हणटा पळय तसल वेवस्था करून दिवचे व्हड न्हंयत दुखून मस्त सुरंग करून चॅनल्स करून विंगड देशाक उदक पेटोवचे तसल वेवस्था न्ही कोरका मागीर चिन्न भक्तं बीजं च कर्षकस्यावसीदति प्रत्येकं च शतं वृद्ध्या ददासी रणम अनुग्रहम कृषिक असत न्हय तांणी बीजधान्य म्हणून दवरूस कसले बीजधान्य म्हळ्यार आहार धान्यांतून ಸ್ವಲ್ಪ पुष्टी आसूचे बीज ओटकून दवरता तांणी आनी बितूच्याक तशी तांगेले बीजधान्य आनी आहार धान्य ते दोनी क्रिमीन रिगून वायट करून न्हय तशी ते क्रिमी किटां निमती वायट जायना अशी आसची कशी त्या पळय वेवस्था कोरका आनी कृषी अभिवृद्धी करूंका न्हय तशी 1% वड्डीक रीण दिवचें पळय ते न्हय आशिल्लें वाडी समीत रीण दिवचें न्हय महाभारत कालांत आनी केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार पळय आमकांय गोतच न्हय कशी एक देशांत बँक म्हणटाचे आमी बँक दुड्डू पळय व्यवहार पळोवन घेवचे संस्था बँक म्हणटाची त्या पळय नम्मिगस्त जाल्ल्या जनान चलायसिल्ल्या देश समृद्ध जायना माय तशी आनी कचित शूराः कृतप्रज्ञाः पंच स्वनुष्ठिताः क्षेमं कुर्वन्ति संहत्य राजन् जनपदे तव म्हळ्यार पंच स्वनुष्ठिताः 5 जन शूर प्राज्ञ न्यायवंत जावन आशिल्ले कोण प्रशस्ता समाहर्ता संविधाता लेखक साक्षी
ह्या 5 जनांक अधिकारींक राज्यांत राबोवन घेवका आनी तांकां दुश्ट शिक्षा करचे, ग्रामरक्षण करचें, वेवसाय वाणिज्याचे मेलविचारान पळोवन घेवचे, शिश्टांक रक्षण करचें ह्या पुरे अधिकार क्रमार वांटून दिवका. हे 5 अधिकारी वामनाल रायाले 5 अधिकारी रायाले अधीन जावन चंद रितीर कार्य केलें म्हूण जाल्यार मागीर देश अभिवृद्धी जायना अशी राबतबे न्हय तशी. आनी मागीर केलाव एक रायान चोलका जल विशीं सांगता पडतो स्त्री रक्षण कोरका दुःखित महिला म्हणल्यार राज्यान तशच्यानच खंयचीय राजकीय रहस्य विशय स्त्रियांक सांगूनच. आनी युधिष्ठिरा सकाळीं उठाच वेळाक उठा न्हू तुगे स्नान संध्या वंदनादीनी कोर न्हू नित्यानुष्ठान म्हळ्यार देव यज्ञ पितृयज्ञ ऋषियज्ञ ह्या पुरे करून घेवन तूं अलंकार करून घेवन अंग रक्षकांक घेवन मंत्री मोठो आस्थाना येवन प्रजेंगेल विशय पुरे चर्चे कोरकाताय. आनी अपराधी कोण आसा तांकां दंडन दिवका, पूज्यांक गौरव कोरका. तशीच मागीर न्याय मागूक येतना कसले पक्षपात ना अशी तीर्प दिवका. न्यायाधीशांक कोणाकय दुडवा आश जावच्या नज तशी तांणी तीर्प दिवच्या नज तशी रायान पळोवन घेवका हें. आनी सर्व आतां कसं की आदिव्याधी म्हूण येता, दैहिक रोग येता, मानसीक रोग येता. ते दैहिक रोगाक एक वैद्यालय काय औषधी सेवन केल्यार मानसीक रोग कळवा ते ज्ञानींगेल सेव करून मानसीक रोग म्हळ्यार कसो ओड मानसीक रोग म्हळ्यार आमी आतां टेन्शन डिप्रेशन म्हणटा तें नाका लागून ओड मानसीक रोग म्हळ्यार मन देवाल्या वचनाशें राबचें हें पुराय एक ज्ञानी सेव करूनची समजवचें म्हणटाची. तशी मागीर राया खातीर प्रत्येक वैद्य, मंत्री खातीर प्रत्येक वैद्य आनी अधिकारी खातीर प्रत्येक वैद्यांक नेमक करून आसुका. पक्कनी एक चोरान कसो की कंपले तो मेळ्ळो शिरकलो आधार समीत शिरकलो तसल चोरा सोंड सोडची न्हय. शिरकला आसो म्हूण सोंड सोडची न्हय. आधार समीत शिरकला न्हय ताका दिवका आशिल्ली शिक्षा दिवूका जाता. आनी कोणेय अधिकारीन दुड्डू तांगेले घेवन तांकां सोंड सोडलें म्हूण म्हणल्यार तसल अधिकारींक राज्यांत तूं दवरचें नज कित्याक म्हळ्यार तसल अधिकारीन पुरय लगड काडचें. आधारा सहीत कोणेय बंधन केल्लें म्हूण जाल्यार कोणाक तेंची लंच पळयना लंच मेळ्ळ तांकां सोडचें अधिकारीक थंय दुखून काडका म्हूण. कोणेय विंगड देशाचे वर्तक आयल्यांची तांणी मस्त कमाई करून वचूं पुरोची तांगे लागीं तेरीके घेतर वचुका म्हूण. अग्नी दुरंत जावच्या पुरो अग्निशामक वेवस्था कोरका. विषजंत चाबून कोणेय मरना अशी मंत्र औषधकी रोगनिवारक औषधकी आनी खंय वैद्यकी पुराय कडेन मेळचे तशें जावका. खंयचे एक कडेन गांवांत वैद्य ना अशें राबचें खंयचे एक कडेन 3-4 वैद्य आसुचे त्या पुराय नाका. तशी कशी चंद रितीर वेवस्था करूं जाता तशी कोरका. आनी कितले की कुर्डेसच्या पुरोचे राज्यांत केप्पे पोट्टे अंगविहीन संन्यासी सगळे आसतात तांकां रक्षण करतलो कोण म्हळ्यार रायूची तांकां विंगड कोणेय रक्षण करनाची अंगसिताची बाधिताची कसं की कोरून सोडताची पळय बाधा तशें जावन तांकां चडूंशी रक्षण कोरता जाल्यार कोण कोरका जाता रायान कोरका जाता म्हणटा. मागीर म्हणटा षडनर्था महाराजा कच्चिते पृष्ठतः कृता निद्रालस्यं भयं क्रोधो अमार्दवं दीर्घसूत्रता. अतिनिद्र नका, आलस्य नका, भय क्रोध कठोरता आनी कसं न्ही म्हूण म्हळ्यार अमार्दव म्हळ्यार कठोरता दीर्घसूत्रता म्हूण म्हळ्यार कसं की काम बैसून घेवचें तें करून आळसाय जावन पांय केला सई पर केला सई म्हूण सांगून मुखार सुचें हे पुराय अनर्थ करचें तसले दोश हें तूं मान न्हय राया तूं मान न्हय धर्मराया सर्व तुगेले अधिकारी वर्गाच्या न्हय हे पुराय सोडका तुजे जाग्रतेर पळोवका म्हूण. मागीर नारद वेद धन पत्नी शास्त्रार्थ ज्ञान हें खंयचे रितीर फल दिता म्हूण म्हणलेले विशय सांगताच पळय. अग्निहोत्र फलावेदा दत्तभुक्त फलम धनम रतिपुत्र फलाधारा शीलवृत्त फलम श्रुतम म्हळ्यार आतां वेदाध्ययन केलें वेदाध्ययन करून कसले कर्म करनी म्हूण लेख्या तांणी वेदाध्ययन केल्लें व्यर्थ जालें न्हय
तशी वेद सफल जेवचे म्हळ्यार केदन गोतस्वे वेदांतो आम्ही पळोवन घेतले अग्निहोत्र आदी संध्यावंदना आदी कर्मानुष्ठान केल्यार वेद सफल जाल्ले म्हूण सांगून ताजे फल वेद शिकलेलाचे फल कसं म्हळ्यार अग्निहोत्र आदी कर्म म्हूण अन्य कसं म्हळ्यार दत्तभुक्त फलम धनम आनी संपादन केले एक राशी संपत्त तूं सुख पाव इत्याक म्हळ्यार तुगेलो संपत्त तुवें गळसिल्लो जाल्यार त्या संपत्तान इतर जन सुखार आसची तशी स्वल्पपणी दान करचें तेदन त्या संपत्ताक सार्थकती मेळ्ळे ल्हानतले कितले एक दुडवान कितले सकडी वायट संपादन करून जेतो गोतसवे तशी त्या संपत्तू ताणें उपभोग करका बायच्या जनांकय म्हळ्यार बायच्या जनांक दिल्यार दान केल्यार तेदन तें संपत्त सार्थक जाल्लो म्हूण मागीर पत्नी फल म्हळ्यार कसो न्ही पत्नी फल म्हळ्यार त्या पत्नीक धर्म अर्थ कामेच नातीचे रामे त्या रितीरी प्रीती करून तिगेल निमती चांग पुत्र पावली म्हण जाल्यार ताका पत्नी फल म्हूण म्हणटाचे शास्त्र फल म्हळ्यार कसले म्हूण म्हळ्यार शास्त्र पुरे अध्ययन केल्ले तो मनुष्य नयमंतू विनयमंतू म्हूण नांव घेतलें म्हण जाल्यार ताणें शास्त्रार्थ अध्ययन केलेलें सार्थक जालें तें शास्त्र फल म्हूण जाल्लें म्हणटात आनी आतां कृष्ण इतली सकड आमी पळय नारदान धर्मरायाक उपदेश दिले ना धर्मरायचंद रितीरी थंय राज्यभार करतर आशिल्लो त्या वेळाक एक पंता युधिष्ठिरू तागेल भावंडांक गेल वटू मंत्रींक गेल वटू ऋषी महर्षी म्हळ्यार नारदान आयिल्ले तेन्ना सांगिल्लें तूं तुगेलो आनो आनी की पितृलोकांत तूं वचत थंय दुखून स्वर्गा वचनी इत निमती म्हणटना तूं एक राजसूय याग करी त्यात फलान तुगेलो आनो स्वर्ग वता म्हूण तें ताका दिसता युधिष्ठिराक हांव वता आनी राजसूय याग करता भावंडांक आपयले मंत्रींक पुराय आपयले आनी तांगेल्या पुराय विचार निमगेले राजसूय याग कोरया हांव संकल्प करता म्हूण कळ्ळें कडेरी राजसूय याग कोण कोरयता म्हूण म्हळ्यार सर्व रायांकय हो राय जावका तांकां पुराय गेलवून घेवन तो मात्र राजसूय याग करच्याक अर्ह कळ्ळें तागेल निमती पुराय ताका रक्षण करूं जावका मान न्ही ताका पुराय जनान पुजार्ह म्हूण सांगून म्हळ्यार तितलो श्रेष्ठ स्थानार ताका बसोवका तसले व्यक्तीन मात्र राजसूय याग कोरयता म्हणून आक्का युधिष्ठिराक दिसता की ह्या विशयान म्हाका अर्हत आसवे राजसूय याग करचे विशयान तो म्हाका अर्हत आसवे कृष्ण आपयलो की ताणें द्वारके दुखून कृष्ण येयलो कशें युधिष्ठिरान अशें म्हणलें तागेलें युधिष्ठिराल मना कसं असं म्हूण सांगून कृष्णाक कळ्ळें तो कसं करता जरासंधाक जैसून घेतल्यार पुर्रे ताक्क जैसून घेतल्यार बरलेलें कितले की राय तागेले अधीन आशिल्ली देखून पुराय जना गेलवून घेतल्या बरीची तशें जाल्यार जरासंधाक तूं गेलवल म्हूण जाल्यार बरलेले जना गेलोवच्या कांय कश्ट ना ताका एक गेलवल म्हूण जाल्यार तूं सगळे पृथ्वी जैसून घेतल्या बरीची म्हूण सांगून सांगता हांगा कृष्णाले एक आलोचन ही पुराय बरी सान आसतना जरासंधानले एक हातू म्हूण येता उजो हातू कंसाक मारला कोणें कृष्णान आतां त्या राजसूय यागाचे नेमनान जरासंधाके नाश करचे खातीर सुरेख चक्रता जरासंधा लोटू आसूचे सर्व दुरहंकारी रायांक नाश करता आनी युधिष्ठिराक चक्रवर्ती कोरका ताणें चक्रवर्ती जावन राज्य आळसूचे पळोवका म्हळ्यार एक महत्वाकांक्षी म्हणटा पळय ते आशिल्ले कोणाक कृष्णाक ताका समजावन यज्ञा दीक्ष घेवचे संकल्प करचे मागीर तंत्र बल म्हणटाची कृष्णान तूं आशिल्ले ते राजकीय तंत्र म्हणटा पळय ते आशिल्ले आनी धार्मीक अर्हते कोणाले आशिल्ले युधिष्ठिराले आशिल्ले दिग्विजय कोरका जाल्यार बाहुबल शस्त्रबल कोणाले आसता भिमाले आस अर्जुनाले आस राजसूय याग कोरका जाल्यार सुरवेक दिग्विजय कोरका हे दिग्विजयान म्हणणारी सर्व रायांक सलवाका ताजे खातीर पळय सांगचे जाल्यार आतां कृष्णाल एक आलोचन कसने सगळेची देशांतू धर्म म्हळ्यार अधर्म नाश करून धर्म संस्थापन करता तरी राजसूय याग ताका एक
वेदिक जाल्ले कशी म्हूण म्हळ्यार धर्मरायाल भावान वचुका वतना युद्धाक म्हणून कोण कोण धर्मरायाल आळविके ओपून तागेले श्वेतछत्राचे आश्रय घेवच्या येता म्हणून कपकाणिके दिता पळय तांणी पुरे धर्मिष्ठराय म्हणून जालीची धर्मराय आमकां रायज ಸ್ವಲ್ಪ जन ತೊಂದರೆ दिवच्या पुरोची अधर्मी राय त्या वेळार तांगेले युद्ध करचे एक रितीन तांकां दमन केल्या बरें जालें तांचो संहारय जेवच्या पुरो म्हणटना अधर्म आसूचे रायांक ಸ್ವಲ್ಪ नाश केल्या बरें जाता हे पुरे आलोचनेन कृष्णान राजसूय याग करचे सम्म म्हूण सांगून धर्मरायाक सांगता तो निजावन बरी वायट तो जरासंध कळबें तशें जावन जरासंधाक मरका म्हूण म्हळेलेक कृष्णाले मन आशिल्लें पयच्या दिसाक आमी ह्या विशयी पळोवया. आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.